तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर आम्ही आता अंदाजाने 20 ते 25 मिनटं चालत हा चेअर कार जे स्टेशन आहे तिथपर्यंत पोचतो. 500 रुपये तिकीट आहे आणि फक्त कॅश अलाउड आहे. तर तसं तुम्ही कॅश घेऊन या. पण गुगल पे पण आहे त्यांच्यामुळे, पण कधी कधी त्यांचं चालत नाही. ही तुम्ही बघितलं तर ही अशी ओपन चेअर कार आहे. आणखीन खरोखर म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. आणि आम्ही काही आता बोलत नाही, तुम्ही जस्ट बघा कसं काय झालं. आम्ही वरती पहाडवरील मागे पण खाल्ली आम्ही. तर हा फोटो आमचा गार्गीने काढला जेव्हा आम्ही चढून येत होतो तेव्हा. तर सुरभी खूपच घाबरलेली होती आणि एक नेगेटिव्ह जी असते ते आपल्याला इकडे अनुभवायला मिळते. तर थरारक अनुभव आहे. आणि हा आम्ही खाली जातानाचा अनुभव बघा. सुरभी ऑलमोस्ट एकदम स्टिल झालेली. तिने मला वाटतं नंतर डोळे पण उघडले नाही. बघू तुझ्याकडे पण आहे म्हणजे थोडंसं रिस्की नाही म्हणता येणार, पण भीती वाटते स्टार्टिंगला. तर ॲक्च्युली उतरताना काही वाटत नाही आहे. हे असं आहे. बाप रे, तर हा तो पट्टा आहे जो आहे स्कीइंगसाठी माणसं यूज करतात. संपूर्ण इकडे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकदम बर्फ असतो. हे सगळं खाली सगळं स्कीइंगचं आहे. सगळं चेअर चाललेली आहे. आपल्या एवढ्या पायऱ्या उतरायचे परत आता. इथे असेल वॉशरूम, तर जाऊ. इकडे असेल बहुतेक. पण जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. मस्त. आहे हा, पण हाईटवरती वगैरे आपण कळते ते. पण हे इंडियामधलं आहे ना, हा एकच चेअर कार आहे, ते ओपन आहे सुरभी. बाकीचं एवढं असं ओपन नाही आहे असं. आता उतरायचं लागेल. आता उघड फटाफट ना. हा उघड आता. आलो हळू हळू. आपले लोक कुठे आपले दोघं बसले लोक. तर नमस्कार मंडळी, आणि आता आमचे वाजलेले आहेत, टाईम झाला आहे 4:45. तर आम्हाला बरोबर इकडे 2 तास लागले फिरायला. त्याच्यामध्ये पण आम्ही ते जिप्सी घेतलेली म्हणून थोडंसं अजून फटाफट झालं. तर चांगला अनुभव आहे आणि नक्की भेट द्या. आणि आता बघूया, तपोवन आम्हाला करायचं आहे आणि नरसिंह मंदिर. तर कसं काय वेळ होतो, काय नसेल तर आम्ही काय स्किप करू. तर हा तो छोटासा अपडेट. आणि इकडे KMBचं प्रॉपर रेस्टरूम वगैरे पण आहेत पुढे, जाऊन तुम्ही घेऊ शकता. सुरभी चालते.